नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आत्ता राजमा काढणी सुरू झाली आणि विक्री देखील सुरू झालेली. तर मग बाजारभाव हे कशा पद्धतीने नवीन वर्ष सुरू देखील झालेलं आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वरून या व्हरायटीच्या राजम्याला बाजारभाव हे कशा पद्धतीने. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. शेतकरी मित्रांनो, आता राजमा काढणी सुरू झालेली. बऱ्याच जागेवरती शेतकऱ्यांची राजमा हे काढणीसाठी आलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांनी काढून त्याची मळणी देखील केली. तर मग शेतकऱ्यांसमोर असे प्रश्न निर्माण झालेत की बाजारभाव हे कशा पद्धतीने. तर याचविषयी आपण वरून या व्हरायटीचे बाजारभाव आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, बाजारभावाचा जर विचार केला आपण तर आत्ता खरेदी सुरू झालेली बाजारपेठेमध्ये असेल किंवा जे खाजगी दुकानं असतील, ज्या जागेवरती कडधान्यवर्गीय पिकं किंवा जे आपले पिकं असतात ते खरेदी केले जातात, त्या जागेवरती कशा पद्धतीने भाव आहेत. तर साधारणपणे जर आपण विचार केला वरून व्हरायटीला साधारणपणे जर माल आपला ओला असेल तर 5,400 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आपल्याला दर मिळतो. आणि जर माल आपला पूर्णपणे वाळलेला असेल, खळखळीत असेल तर साधारणपणे 6,600 किंवा 6,700 रुपयापर्यंत आपल्याला दर हा वरून या व्हरायटीला मिळतोय. शेतकरी मित्रांनो, यावर्षी जे व्यापारी राजमा पिकाची खरेदी करतात त्या शेतकऱ्यांनी एक नवीन नियम काढला. ज्याप्रमाणे आपण सोयाबीनची हवा चेक केली जाते, वाळलेली का ओली, त्याप्रमाणे दर मिळत असतो. त्याच तुलनेमध्ये राजमा पिकाचे देखील तेच केलेले की ज्या पद्धतीने आपली हवा भरेल त्या पद्धतीने बाजारभाव मिळतील. तर शक्यतो राजमा काढणी करते वेळेस आपण ओला राजमा न काढता त्याला चांगल्या पद्धतीने वाळून द्या. वाळून दिल्यानंतर जरी आपण ओला काढला तरी पण त्याला पांगून वाळू घाला आणि नंतर त्याची मळणी करा. कारण की क्विंटल मागं जर आपल्याला 1,000 रुपयाचा फरक दिसला तरी पण आपल्याला 10 क्विंटल मागं 10,000 रुपयाचा फरक हा दिसतो. ही छोटी गोष्ट नाही. त्यामुळे शक्यतो राजमा हा वाळल्यानंतर त्याची मळणी करा किंवा काढणी करा. तर अशा पद्धतीने बाजारभाव हे आपल्याला वरून या व्हरायटीला मिळतात. वरून व्हरायटीचा जर विचार केला आपण, ह्या वर्षी 50% शेतकऱ्यांच्या रानावरती किंवा पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. झाडं ही बोकडल्यासारखी, झाडाची वाढ खुंटली होती, त्यामुळे माल देखील जास्त प्रमाणात नाही. परंतु जर ज्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने त्याची निगा राखलेली, व्यवस्थापन केलेलं आहे, त्या शेतकऱ्यांना 8 ते 9 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन हे निघू शकते. तर आपण कोणती व्हरायटी पेरलेली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्याला दुसऱ्या कोणत्या राजमा पिकाचे बाजारभाव माहिती पाहिजे ते देखील सांगा, की जेणेकरून आपल्यासाठी आपण नवीन व्हिडिओ हा बाजारभावावरती बनवू. तर धन्यवाद. नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.